नमस्कार, मी निकिता. स्टार मीडिया मराठीमध्ये आपलं सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. महाराष्ट्राला एक स्वर्ग लाभलं आहे आणि ते आहे कोकणाच्या माध्यमातून. होय, आणि सध्या आपण आहोत त्याच कोकणात कुडाळमध्ये आणि निमित्त आहे कोण होतीस तू काय झालीस तू या मालिकेच्या प्रमोशनचं. आणि आपल्यासोबत सगळ्यांची लाडकी जोडी आहे गिरिजा आणि मंदार. कसे आहात तुम्ही दोघे जण? खूप छान मजेत. क्या बात आहे. सध्या मला सर्वात पहिला प्रश्न असा विचारायला वाटतं की जेव्हा जयदीप आणि गौरीला असं ठरलं की तुम्हाला सोडायचंय, तेव्हा किती तुम्हाला आतून भारावल्यासारखं झालं? यार खूप त्रास झालेला, कारण की आपण एखादं कॅरेक्टर 4-4.5 वर्ष प्ले करतो आणि आपल्याला आपल्या मेहनतीसाठी प्रेक्षकांचं एवढं प्रेम मिळतं आणि ती मालिका आता संपणार आहे, बंद होतं. आपण परत त्या कॅरेक्टरमध्ये नाही जाणार, आपण परत त्या सेटवर नाही जाणार. तर खूप वाईट वाटलेलं. पण महिना-2 महिन्यानंतर कळलं की आपण पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी स्टार प्रवाहावरच येतोय. सो त्याची एक्साइटमेंट वेगळीच आहे. गौरीचं कॅरेक्टर जड झालं. आधी गौरी आणि नंतर नित्या. ते एकतर शिफ्टिंग थोडं अवघड होतं माझ्यासाठी पण आणि मला वाटतं प्रेक्षकांसाठी पण, कारण एक 3-3.5 वर्ष गौरीला बघितलं आणि नंतर नित्या. पण नित्याला सुद्धा तितकंच प्रेम दिलं प्रेक्षकांनी जेवढं गौरीला. अर्थात अवघड होतं, कारण की गिरिजाला जी ओळख मिळाली ती गौरीमुळे मिळाली आणि त्यामुळे गौरी कायमच जवळ असणार आहे माझ्या आणि अर्थातच प्रेक्षकांच्या. पण आता एक कलाकार आहोत, वेगळी वेगळी कामं करावी लागणार, वेगळ्या भूमिका साकाराव्या लागणार आणि त्या वेगळ्या दिसाव्या ह्याच्यासाठीचे पण प्रयत्न असणार. आणि जसं तो म्हणाला की लगेचच ह्या मालिकेचा भाग होता येतोय, तोही स्टार प्रवाहावर. खूप आनंद आहे आणि वेगळं कॅरेक्टर आहे. स्टार प्रवाहाने कायम आमच्या दोघांवरती हा विश्वास दाखवला की आम्ही जे कॅरेक्टर त्यांच्या डोक्यात आहे ते आम्ही चांगलं करू शकू, ते पेलवू शकू. आधी सुद्धा म्हणजे आम्हाला एकाच मालिकेत 2 भूमिका साकारण्याची संधी मिळाली आणि तो विश्वास दाखवला आणि आता लगेचच ह्या 2 भूमिका सुद्धा आम्ही चांगल्या करू शकू, पार पाडू शकू हा विश्वास त्यांनी दाखवला. आता फक्त ते डिलिव्हर व्हायचं. येस. जेव्हा पहिला प्रोमो रिलीज झाला ना, तेव्हा प्रेक्षकांचं असं होतं की आम्हाला गिरिजासोबत मंदारच हवा. प्रत्येक कमेंटमध्ये असं 10 पैकी 9 कमेंट तशाच होत्या. मग हे प्रेक्षकांचं मिळालेलं प्रेम तुमच्या जोडीला त्यांनी महाराष्ट्रभरात, देशभरात डोक्यावर उचलून धरायचं, त्याच्याबद्दल काय सांगाल? तर खूप भारी वाटतं. म्हणजे प्रेक्षकांचं प्रेम या गोष्टीसाठीच तर आपण काम करतो, की आपण जे काम करतोय ते प्रेक्षकांपर्यंत पोहोचावं आणि ते प्रवाहाच्या माध्यमातून खूप छान पद्धतीने प्रेक्षकांपर्यंत पोहोचतंय आणि आपल्याला तो फीडबॅक जो मिळतोय, प्रेक्षकांचं प्रेम मिळतंय, त्यांचा आशीर्वाद मिळतोय, यासाठीच एक कलाकार जगत असतो आणि ते फायनली होतंय. सो मगाशी म्हणालो स्टेजवर की स्टार प्रवाहावर काम करून एक कलाकार म्हणून मला यश मिळालंय आणि आता या सिरियलच्या माध्यमातून मला यशची भूमिका मिळाली आहे. तर खूप छान फिलिंग आहे. काय सांगशील? कारण तुझे प्रोमो तर सगळ्यांनी पाहिलेच होते, पण सगळ्यांना एक सरप्राईज द्यायचं होतं आणि पण ते माध्यम तू होतीस. तो कसं वाटलं? हो, मला खूप जण विचारत होते की कोण असणार आहे, कोण असणार आहे. मी म्हटलं मलाही माहित नाहीये. पण प्रेक्षक आपला पण स्मार्ट आहे. प्रेक्षक हुशार आहेत. सगळ्यांनी, कारण जेव्हा तुझा बॅक साईडचा जो प्रोमो रिलीज झाला होता तेव्हा सगळे म्हणाले की जयदीप दादाचे म्हणजे पुन्हा आपल्याला ती जोडी पाहायला मिळणार. हो. अर्थात प्रेक्षकांचं प्रेम आहे आणि मी आता येतानाचाच एक किस्सा सांगते. आपण सगळे कुडाळला उतरलो आणि तुम्ही सगळ्यांनी व्हिडिओज अपलोड केले, तर आमचे खूप फॅन पेजेस आहेत. म्हणजे सुखच्याही नावाने आहेत, जयदीपच्याही नावाने आहेत, गौरीच्या, इत्यादी असे खूप फॅन पेजेस आहेत. तर येताना सगळे फॅन पेजेसवाले पण ते अपलोड करत होते व्हिडिओज आणि वैभव सरांनी मला विचारलं की तुमचा ओरिजिनल अकाउंट कुठला आहे, हा प्रश्न त्यांनी आम्हाला लिटरली येता विचारला. तर हे प्रेक्षकांचं प्रेम आहे की ते आणि आमच्याही आधी ते सगळं त्यांना इतकं प्रमोट करायचं असतं, ते इतके एक्सायटेड असतात. म्हणजे सुख जेव्हा होतं तेव्हा सुद्धा त्यांनी इतकं प्रमोशन केलं, इतक्या गोष्टी प्रोमोज असतील, कुठलंही काही असेल ते शेअर करायचे. आता सुद्धा या मालिकेचं सुद्धा इथे पोस्टर्स जे आले ते खरं तर मला फॅन पेज कडनंच मिळालंय. स्टोरीला रिपोस्ट करणं असेल, आम्हाला टॅग करणं असेल, या सगळ्या गोष्टी आमच्यापर्यंत पहिलं फॅन पेज कडनंच पोहोचतात. त्यामुळे काय म्हणजे एवढं फॅन पेज किंवा फॅन्स आहेत ते, आणि कधी झाले आम्हालाही प्रश्न पडला. आम्ही आमचं काम करत राहिलो आणि ते कसे झाले, कधी झाले आम्हाला खरंच नाही कळलं. पण ते जे काही प्रेम करतायत त्यांचे खूप खूप आभार आणि तुमची आता इच्छा फायनली पूर्ण झाली. आम्ही दोघं पुन्हा एकत्र काम करतो. पण जे तुम्ही आम्हाला टॅग करता, जे कोलाज करतात किंवा आम्हाला जे सगळं टॅग करून नवीन काहीतरी व्हिडिओ बनवतात, हे Edits प्लीज बनवतात. करत राहा. आम्हाला ते बघायला खूप मजा येते आणि खूप बरं वाटतं की तुम्ही आमच्यावर एवढं प्रेम करताय. सो कीप डुईंग इट. नक्कीच. आपण ज्याशिवाय
जे मालिका करतो ना त्या ठिकाणी जाऊन प्रमोशन करणं फार एक वेगळी गोष्ट असते आणि एका कलाकारासाठी एक तो सुखावणारा अनुभव असतो. तर तुम्ही सुद्धा इथे गावात आलाय, कुडाळमध्ये आलाय, दशावतार पाहिलं, तू तुझं लाठीकाठीचं प्रात्यक्षिक देखील दाखवलं. सो हा अनुभव तुमच्यासाठी कसा होता? खरं बोललीस तू, पण बघ ना याच्यापेक्षा बेस्ट अजून काय होऊ शकतं. आपण लक्ष्मीनारायण मंदिरात आहोत, कोकणात आहोत, कुडाळमध्ये आहोत आणि प्रेक्षकांच्या मध्ये आहोत. त्यांच्या आशीर्वादाने, लक्ष्मीनारायणाच्या आशीर्वादाने मालिकेला सुरुवात होते. सो बेस्ट फिलिंग आहे. आय थिंक यापेक्षा बेस्ट प्रमोशन काही होऊ शकत नाही. आणि थँक्स टू यू गाईज, तुम्ही सगळे पत्रकार मुंबईवरून कुडाळला आलात. सो थँक्यू गाईज. तू काय सांगशील, कारण तू तर मुळात गोव्याची आहे, म्हणजे मंदार जरी इकडे कोकणातला असला तू जरी गोव्याची आहे. सो हा तुझ्यासाठी पहिलाच अनुभव असेल. सो त्याच्याबद्दल काय सांगशील? हो, कुडाळला मी पहिल्यांदाच आले आणि मालिकेच्या लॉन्चसाठी आणि इतका सुंदर लॉन्च आणि हा अनुभव आम्हा दोघांसाठी हा पहिला अनुभव आहे. जरी सुख म्हणजे नक्की काय असते ही मालिका आम्ही केली असली तरी तेव्हा लॉकडाऊन असल्या कारणाने लॉन्च हा प्रकार नाही करता आला. पण हा अनुभव आम्हाला आता घेता येतोय आणि कोकणातली मालिका आणि कोकणात लॉन्च, त्यामुळे खरं तो जसं म्हणाला तसं इतकी चांगली सुरुवात होऊ शकत नाही. आणि कोकणातली माणसं इतकी प्रेमळ आणि इतकं प्रेम करणारी आहेत आणि इतके लाड पुरवणारी आहे, तर त्यांचं प्रेम या मालिकेवर पण तितकंच असणार नक्कीच. आणि आल्यानंतर सुद्धा त्यांनी इतकं छान स्वागत केलं, त्यामुळे आता इथे शूटिंग सुद्धा आहे, त्यामुळे आता वेगळीच मजा असणार आहे. तर आम्ही एक्सायटेड होतो. जेव्हा तुम्हाला कळलं की यश आणि कावेरी करायचंय, यश या पात्रात जाण्याआधी तू स्वतःला काय सांगितलं मंदार म्हणून, आणि कावेरी या पात्रात जाण्याआधी तू स्वतःला काय सांगितलं गिरिजा म्हणून? सो तुझ्यापासून सुरुवात करूया. नाही, यश हे कॅरेक्टर 25 वर्षाचा मुलगा आहे. सो जसं आजकाल म्हणतो आपण जेनझी मुलगा आहे. पण माझ्या डोक्यात मी यशला उभं केलं, म्हटलं हा थोडा अजून यंग दिसू दे, की मला हे कॅरेक्टर प्ले करायचं आहे, माझ्यावर ही जबाबदारी आहे. तर तो लोकांना आणि जो आपला यंग ऑडियन्स आहे त्यांना वाटलं पाहिजे की हा खरंच 25 वर्षाचा दिसतोय, 25 वर्षांचा. सो मी कॉन्शियस एफर्ट त्यावर घेतले आणि जो माझ्याकडे वेळ होता 2-3 महिन्याचा, त्यात मी माझं वजन कमी करण्याचा प्रयत्न केला आणि बऱ्यापैकी रिझल्ट दिसतोय तो. पण येस, दिस इज जस्ट अ बिगिनिंग, ही फक्त सुरुवात आहे. सो मी माझ्या लुक्सवर काम करतोय या कॅरेक्टरसाठी, जेणेकरून तो अजून यंग दिसावा, अजून चिजल्ड दिसावा, अजून फ्रेश दिसावा. आणि ऑफकोर्स यशचं वागणं, त्याचे ॲट्रिब्यूट्स वेगळे आहेत. जयदीप कम्पेअर टू जयदीप कम्प्लिटली वेगळा होता. जयदीपला आम्ही अँग्री यंग मॅन असं एक त्याची इमेज आम्ही डेव्हलप केलेली. तो खूप रिॲक्ट करायचा, लाऊड रिॲक्ट करायचा किंवा लगेच फाईट वगैरे करायचा. सो यश तसा नाही आहे. यशला राग आला तर तो खूप काम आणि कंपोज असतो. प्रत्येक आईला आवडेल असा मुलगा आहे, प्रत्येक मुलीला आवडेल असा हा मुलगा आहे. सो कॉन्शियसली मी ॲक्टिंगवर सुद्धा मेहनत घेतोय आणि ॲट द सेम टाइम मी माझ्या फिजिकवर सुद्धा मेहनत घेतोय. खऱ्या आयुष्यात मंदारला 2 मुलं आहेत, हे फार कमी लोकांना माहिती आहे. सो तू पण काय सांगशील? एकदम म्हणजे खरं तर तुला माहितीच आहे आधीपासून, पण कसं म्हणजे यश वेगळा वाटला तुला, कसं काय? हो, ऑफकोर्स. आणि त्यांनी खरंच त्याच्या फिटनेसवरती खूप लक्ष दिलंय आणि ते दिसतंय सुद्धा. म्हणजे आम्ही जेवढं शूट केलं, पण अजून आमचे खरं तर एकत्र असे सीन्स नाही झाले, त्यामुळे थोडंसंच जे काही झालं त्याच्यामध्ये वेगळं कॅरेक्टर दिसतंय. आणि तो डेफिनेटली मस्तच परफॉर्म करणार ते. तू कावेरी म्हणून काय सांगितलं, गिरिजा म्हणून काय सांगितलं कावेरी या पात्र साकारताना स्वतःला? हे आधीपेक्षा पात्र वेगळं आहे, त्याच्यामुळे लाठीकाठी आहे, झाडावर चढणं किंवा पाण्यात पोहणं या सगळ्या गोष्टी आहेतच. पण मी गिरिजा म्हणून स्वतःला सांगितलेली गोष्ट म्हणजे अर्थात गौरीवर सगळ्यांचं भरभरून प्रेम असणारच आहे, पण माझा हा प्रयत्न मी स्वतःला सांगितलं की रोज हाच प्रयत्न असावा की कुठेही ती गौरी वाटता कामा नये, ती कावेरी वाटली पाहिजे. आणि 2 वेगळ्या भूमिका आहेत, त्याच्यामुळे कावेरीचं कुठल्याही सिच्युएशनवर रिॲक्ट करण्याची जी पद्धत आहे ती अर्थात वेगळी असणार, तर ती दिसली पण पाहिजे. मग ती चालण्यात नसेल, बोलण्यात नसेल, कुठल्याही पद्धतीने असेल तर ती वेगळी वाटली पाहिजे, ती गौरी नाही वाटली पाहिजे. आता काय सांगशील, तुझ्या भाषेचे धडे तू कसे घेतलेस? कारण तुझी भाषा वेगळी आहे या पूर्ण मालिकेत, तर त्याचे धडे कसे घेतलेस तू? खरं तर पूर्णतः मालवणी भाषा नाहीये, मध्ये मध्येच काही एखाद दुसरे शब्द असतील, पण ती जबाबदारी वेगळी. हो. पण वैभव सर असल्यामुळे त्याचंही टेन्शन नाही मला. ते छान सांगतात आणि प्रोमो शूटच्या दिवशी मला त्यांची खूप मदत झाली, त्याच्यामुळेच जे दिसतंय आणि जे प्रेक्षकांना आवडतंय ते शक्य झालं. आता काय सांगाल दोघंही?
मी प्रेक्षकांना थँक्यू म्हणेन की तुमच्या प्रेमामुळेच जयदीप आणि गौरी किंवा मुंदार गिरीजा पुन्हा एकत्र आम्ही आलो आहे तुमचं एंटरटेनमेंट करण्यासाठी. सो थँक्यू सो मच. असंच प्रेम आमच्यावर यापुढे सुद्धा करत राहा. आणि ही जी मालिका आहे काय कोण होतीस तू काय झालीस तू, ही सुख म्हणजे नक्की काय असतं पेक्षाही बेटर आहे आणि ती सुद्धा ग्रेट होती. ही त्यापेक्षाही बेटर आहे. यात अजून ड्रामा आहे, अजून ट्विस्ट आणि टर्न्स आहेत, बरेच सिक्रेट्स आहेत. तर तुम्हाला बघायला खूप मजा येणार आहे. पण तुमचे आशीर्वाद आणि प्रेम असंच आमच्यावर हवं. मामा थँक्यू सो मच आणि दोघांनाही खूप खूप ऑल द बेस्ट. थँक्यू. थँक्यू.